29 तारखेला निर्णायक आंदोलन होणार। सरकारसोबतच्या चर्चेनंतरही जरांगेंची ठाम भूमिका। सर्व 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या। 28 ऑगस्ट पूर्वी अंमलबजावणी करा। सरकारला अल्टिमेटम। कॉकरोच जनता पार्टीचा 5 सप्टेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एल्गार। इंडिया गेट पासून पोलीस मुख्यालयापर्यंत शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार। 25 जुलैला सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल। चाकणकरांकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद। रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दीपाली सय्यद यांचाही समावेश। भाजपच्या सर्वात ताकदवर संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा। निर्णयाला संघाचाही पाठिंबा। सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या। उद्याही दौरा असणार। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात खाद्यतेल व्यापारी एकवटले। 15 दिवसात सुट्टं तेल बंदीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार। तेल विक्रेत्यांचा अल्टिमेटम। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 6,36,036 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,086 कोटी रुपये जमा। आतापर्यंत 12,56,000 शेतकऱ्यांना लाभ। अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाला आग। 3 बाळांचा मृत्यू तर 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पहाटे 3:30च्या सुमारास आग लागल्याची माहिती। साखर व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी। साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचा निर्णय। मागणी वाढल्यास साखर दिवाळीपर्यंत 100 पार होण्याची शक्यता। सरकारकडून साखर आयातीचा निर्णय। कांदिवलीमध्ये मुजोर प्रांतीय रिक्षाचालकांकडून मराठी रिक्षाचालकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अमराठी चालकाच्या बंदमध्ये सहभागी होण्याची जबरदस्ती केल्यानं वाद, तर जुजबी मराठी शिकावी लागेल, मुख्यमंत्र्यांचाही इशारा। म्हाडाकडून पुणे चिंचवडमधील 4,462 घरांची लॉटरी जाहीर। घरांच्या किमती 13 लाखांपासून सुरू। 15 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत।